कल्पना करा, म्हणजे एखाद्या माणसाकडे अफाट संपत्ती आहे, समाजात प्रचंड मान आहे, आणि तरीही वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्याला हे सगळं अचानक निरर्थक वाटू लागतं. हो, सगळं सोडून द्यावंसं वाटणं ही खूपच मोठी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. अगदी खरंय. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमका याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 10व्या अध्यायाच्या मूळ नोंदी आणि त्यावरचे लेख आज आपण तपासत आहोत. सुरुवात एका अतिशय सुंदर विचाराने होते, म्हणजे माणसाला मिळालेला जन्म हा निव्वळ पूर्वपुण्याईचं फळ आहे असं तिथे म्हटलंय. बरोबर. आणि या एका विचारातूनच खऱ्या प्रवासाची ठिणगी पडते. या साहित्यात हावेरी गावातल्या बाळाप्पा नावाच्या एका यजुर्वेदी ब्राह्मण सराफाची कथा समोर येते. अच्छा, ते बाळाप्पा. हो, त्यांच्याकडे संपत्ती, मान मरतब कशाचीच कमतरता नव्हती. पण तिशीच्या उंबरठ्यावर असताना अचानक त्यांना प्रपंच हा क्षणभंगूर आहे याची जाणीव होते. इथे मला तुम्हाला थोडं थांबून विचारावंसं वाटतं. आजच्या भाषेत याला आपण मिड लाईफ क्रायसिस किंवा बर्नआउट म्हणतो, तसं काहीसं हे असावं का? हा प्रश्न अगदी साहजिक आहे. कारण पैसा सगळं काही देऊ शकत नाही हे आपण आजकाल रोजच ऐकतो. पण या नोंदी वाचताना मला जाणवलं की हा नुसता कंटाळा नव्हता, तर काहीतरी जास्त खोल असावं. हो, हे वरवरचं नैराश्य नक्कीच नव्हतं. भौतिक सुखाची एक स्पष्ट मर्यादा असते. जेव्हा बाहेरून सगळं सुरक्षित असताना तेव्हा आतील पोकळी जास्त ठळकपणे जाणवते. बरोबर, आतून काहीतरी खटकत राहतं. अगदी तसंच बाळाप्पांच्या बाबतीत हेच घडलं. भौतिक सुख हे तात्पुरतं आहे हे त्यांना उमगलं. त्यांना शाश्वत मुक्ती हवी होती आणि तो एक आंतरिक वैराग्याचा उदय होता. आणि जेव्हा अशी वैराग्याची स्थिती येते तेव्हा साहजिकच माणसाला एका अशा शक्तीची गरज भासते जी भौतिक नियमांच्या पलीकडे आहे. ह्याच टप्प्यावर या नोंदींमध्ये बाळाप्पा फिरत फिरत मुरगोड नावाच्या गावी पोहोचल्याचा संदर्भ येतो. बरोबर. पण एवढी गावं सोडून मुरगोडच का? म्हणजे या गावाचं असं काय विशेष महत्व आहे? मुरगोड हे गाव चिदंबर दीक्षितांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं. ग्रंथकार असं नोंदवतात की तिथले मल्हार दीक्षित हे वेदशास्त्र संपन्न होते. त्यांनी संतान प्राप्तीसाठी तब्बल 12 वर्ष भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. बापरे, 12 वर्ष? होय, आणि याच तपश्चर्येतून चिदंबर दीक्षितांचा जन्म झाला. इथेच या नोंदींमधला एक भाग मला थोडा खटकतो किंवा आश्चर्यचकित करतो म्हणा. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी चिदंबर दीक्षितांनी एका मातीच्या हत्तीला जिवंत केल्याचा उल्लेख तिथे आहे. हा प्रसंग खूप प्रसिद्ध आहे. आता हे वाचताना मला प्रश्न पडतो की प्राचीन काळात लोकांना आकर्षित करण्यासाठी या कथा वापरल्या जायच्या की यामागे काही खोल ईश्वरीय शक्तीचं रूपक दडले? मला वाटतं अशा कथांचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्यातील गर्भितार्थ समजून घेणं जास्त गरजेचं आहे. मातीच्या निर्जीव गोळ्याला प्राण देणं हे ईश्वरीय सामर्थ्याच्या अमर्याद स्वरूपाचं प्रतीक आहे. का? अगदी तसंच. याच साहित्यात रावबाजी पेशवांचाही उल्लेख आहे. जेव्हा त्यांनी चिदंबर दीक्षितांची गैरवर्तन केलं तेव्हा त्यांच्या सत्तेचा आणि राज्याचा नाश झाला. अच्छा, म्हणजे एका बाजूला भक्तीतून मिळणारी नवनिर्मितीची ताकद आणि दुसऱ्या बाजूला अहंकाराचा होणारा अटळ विनाश. हो, असा हा विरोधाभास यातून खूप छान स्पष्ट होतो. म्हणजे थोडक्यात अहंकार विरुद्ध भक्ती. आता हे समजायला बरं सोपं जात आहे. आणि या अत्यंत शक्तिशाली वातावरणातच खुद्द श्री स्वामी समर्थांचा प्रवेश होतो, नाही का? हो, चिदंबर दीक्षितांच्या एका महायज्ञात स्वामी उपस्थित होते आणि त्यांच्याकडे तूप वाढण्याची जबाबदारी होती. पण मध्येच तूप संपतं. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. यज्ञात इतरही अनेक गोष्टी असतात, पण तूपच का संपलं? म्हणजे मला असं वाटतं की तूप हे इंधनाचं रूपक असावं. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. यज्ञात तूप हे सर्वात मौल्यवान आणि आहुतीसाठी अत्यावश्यक इंधन मानलं जातं. बरोबर. जेव्हा तूप संपतं तेव्हा ती भौतिक जगातील मर्यादेची नोंद असते. मग स्वामी त्या रिकाम्या कलशांना स्पर्श करतात आणि सर्वांना अमर्याद तूप पुरवतात. अरे वा. म्हणजे जिथे मानवी साधना आणि इंधन संपतं तिथे ईश्वरीय कृपा सुरू होते. अगदी बरोबर. हे स्वामींच्या कधी न संपणाऱ्या पूर्णत्वाचे आणि अमर्याद कृपेचे प्रतीक आहे. जसं एखाद्या आधुनिक गॅजेटची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाल्यावर त्याला एका इन्फिनिट पॉवर सोर्सला जोडलं जावं. खूप छान तुलना केलीत. आणि विशेष म्हणजे याच पवित्र आणि ऊर्जेनी भारलेल्या भूमीत बाळाप्पांचं आगमन होतं. त्यांचा जो शोध होता तो इथे येऊन एका नव्या टप्प्यावर पोहोचतो. म्हणजे एका जिज्ञासूचा शोध, चिदंबर दीक्षितांसारखे दैवी सामर्थ्य
आणि स्वामी समर्थांची अमर्याद कृपा या तिन्ही गोष्टींचा हा एक अतिशय सुंदर संगम या अध्यायात पाहायला मिळतो. हो नक्कीच. ज्ञानाचा आणि भक्तीचा हा प्रवाह माणसाला स्वतःच्या मर्यादा ओलांडून पुढे जायला शिकवतो. हा संपूर्ण अभ्यास खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण सहसा भौतिक सुखांच्या मागे धावतो, पण खरी गरज वेगळीच असते. अगदी तसंच आंतरिक शांतीची गरज असते. हो, आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. यज्ञातील ते रिकामे कलश म्हणजे कदाचित रोजच्या धावपळीत थकलेली रिकामी झालेली आपली मने असू शकतील का? खूपच सखोल विचार आहे हा. आणि खरा चमत्कार हा बाहेर कुठेतरी नसून योग्य मार्गदर्शनाने आपल्यास आतून मिळणाऱ्या कधीही न संपणाऱ्या ऊर्जेचा स्रोत शोधणे हा असू शकतो का? यावर नक्की विचार करा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंड